सर्वांचं स्वागत आहे सायंकाळी या अभ्यास वर्गामध्ये, कारण की रविवारी सायंकाळी 5 वाजता आपण बाप्तिस्म्याचा वर्ग घेत असतो व परमेश्वर कृपेने गेले 10 वर्ग देवबापाने आशीर्वादित केले आणि विषयांची जर आपण संख्या बघितली तर 9 विषय आपण शिकलेलो आहोत. आज 10वा विषय आपण शिकणार आहोत. यासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. बाप्तिस्मा वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी काही ऑनलाईन अध्ययन करीत आहेत तर काही या ठिकाणी येऊन अभ्यास करत आहे. जे विषय आपल्याला शिकवले गेलेले आहेत त्या विषयांकडे आपण गंभीरतेने विचार करावा व काही अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क करावा. प्रार्थना करू व आजच्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करू. दयाळू देवबापा, आजच्या या सायंकाळच्या अभ्यास वर्गाला बाप्तिस्मा वर्गाला आम्ही सुरुवात करतो. गेले 9 विषय तू आम्हाला आपली कृपा पुरवलीस. गेल्या 10 तासिकेंमध्ये तो आमचा पाठीराखा झाला व आज आम्ही या अभ्यास वर्गाला मोठ्या विश्वासाने तुझ्या नावाने सुरुवात करीत आहोत. यासाठी देवबापा डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांनी जी मेहनत केली व ज्या सर्व गोष्टी आमच्यासमोर अतिशय आशीर्वादित रीतीने मांडल्या त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. विद्यार्थ्यांची जीवनं त्याद्वारे बदलू दे परमेश्वरा. आणि ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल चालावी यासाठी तुझा अनुग्रह असू दे. आजच्या अभ्यास वर्गाला तुझी कृपापूर्वी बोलण्यासाठी शिकवण्यासाठी पाळक साहेबांना शक्ती दे, बळ दे. वातावरण खूपच उष्णतेचं आहे, परंतु आम्हाला तुझी कृपा अनुग्रह असा तू दे. तांत्रिक या गोष्टी आहे, ऑनलाईन प्रक्षेपण आणि इतर सर्व गोष्टी चांगल्या होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेणाऱ्यांच्या संदर्भात असणाऱ्या काही अंतिम टप्प्यात आलेल्या गोष्टी आहेत. त्या संदर्भात आणि विशेषतः आजचा जो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणे, त्याबद्दल आपण बोलत असताना, चिंतन करत असताना थोडा वेळ आपण आपलं लक्ष त्या अभ्यासामध्ये केंद्रित करूया. बरेच जण ऑनलाईन ऐकतायत, जडले जात आहेत. देवाची आम्ही त्यासाठी पण स्तुती करतो. लक्षात असू द्या, सदर अभ्यासक्रम हा कॅटेक्युमेन किंवा उमेदवार जे बाप्तिस्म्याच्यासाठी तयार केले जातात किंवा होतात त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन पण असते. आणि यामध्ये त्यांना आपल्या विश्वासाची कबुली देता यावी म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सैद्धांतिक परिभाषा, विश्वास, मतप्रणाली सांगितली जाते. आणि म्हणून पुन्हा एकदा या शेवटल्या अभ्यासामध्ये जे या प्रकारे आपल्या मंडळांमध्ये सेवा पुरवू इच्छितात त्यांना नम्र विनंती की ही बायबल स्टडी नाही, यामध्ये मार्गदर्शन तत्व जे आहे ते हे की आलेल्या उमेदवारांची, लेकरांची तयारी करून घेणे, मंडळीसमोर त्यांना उभे करणे, त्यांनी शिकलेल्या सिद्धांतांच्या मतांचा कबुली जबाब देणे आणि आपली तयारी करून बाप्तिस्मा घेणे. या प्रकारे ही पद्धत आहे. त्यामुळे कृपा करून आपण सुद्धा यामध्ये पारंगत बना आणि तिचा वापर करा. गोषवारा घेऊया, थोडासा मागे जाऊया आणि बघूया की आपण काय शिकलो. आपण पवित्र शास्त्र, देवाचं वचन येथून प्रारंभ केला. हे पवित्र शास्त्र काय आहे, ते कसं अस्तित्वात आले, पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली म्हणजे काय केलं, 66 पुस्तके म्हणजे काय, प्रमाणित ग्रंथ संपदा याबद्दल आपण पाहिलं. आपण आरंभ पवित्र शास्त्राने यासाठी केला की याच पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला देवाबद्दल आणि त्रैकत्वाबद्दल मार्गदर्शन मिळते. त्रैकत्व हा शब्द जरी आढळत नाही तरी अनेक संकल्पना किंवा अनेक प्रकारच्या प्रतीकांच्या द्वारे ती संकल्पना आपल्याला शिकवली गेलेली आहे. आणि हे त्रैकत्व म्हणजे देव जो आहे तो देव, त्याला आम्ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या प्रकारे ओळखतो.
या देवाने मानवाच्या भल्यासाठी जे काही आहे ते सर्व केलं, परंतु देवाला एका त्याच्याच निर्माण केलेल्या दूताने बंड करून आव्हान केलं आणि त्याला सैतान असं आपण म्हणतो. आणि मग तो आणि त्याचं सैन्य हे दंड प्राप्त झाले आणि त्यांना बंड केल्याचा परिणाम सहन करावा लागला. या सैतानाने मग पुढे पाप मनुष्यामध्ये आणलं. मनुष्य त्या मोहाला बळी पडला आणि त्याने सुद्धा सैतानाच्या बंडामध्ये सामील होऊन देवाविरुद्ध बंड करण्यास ठरवलं. आणि म्हणून पाप म्हणजे काय, पापाचे 3 क्षेत्रे कोणती आणि यावर विजय कसा मिळतो, पापाचा शेवट कसा होईल, हे या विश्वास मतामध्ये आपण शिकतो. पाप झाल्यावर मग ज्यांची पापापासून सुटका होते त्यांना तारण प्राप्त होते. म्हणून तारण म्हणजे काय, तारणाच्या 3 टप्प्यांमध्ये आपण कसं जातो आणि मग ते कसं आपण प्राप्त करतो याबद्दल तारणाचा सिद्धांत होता. तारण पावलेले मग एकत्र येतात, त्यांना आपण मंडळी म्हणतो. आणि म्हणून ही मंडळी म्हणजे काय, तिचा अस्तित्वाचा उद्देश काय, तिचे कर्तव्य व जबाबदाऱ्या काय, याबद्दल आपण या सिद्धांतामध्ये शिकतो आणि कबूल करतो की देवाची मंडळी ही देवाची रचना आहे, तिच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि हे सर्व झाल्यावर जे विश्वास ठेवणाऱ्यांची मंडळी आहे, या मंडळीत आलेले लोक हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, यावर आपण विश्वास ठेवतो. आणि मग आज जो आहे मुख्य मुद्दा तो येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणे, याबद्दल आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून हा जो 10 सिद्धांताचा गोषवारा आहे तो लक्षात ठेवा आणि त्यावर विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत आणि त्याबद्दल सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. आज आहे शिष्यत्व म्हणजे काय. मी परिभाषा केलेली आहे. त्या अगोदर त्याचा उद्देश काय, का बरं येशू ख्रिस्ताने आपल्याला बोलावलं किंवा का आपण येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला पाहिजे, याबद्दल थोडंसं समजणं फार गरजेचं आहे. असा एक प्रश्न येऊ शकतो की तारण जरी झालं नाही, पश्चाताप जरी केला नाही, बाप्तिस्मा जरी घेतला नाही, मंडळीत जरी आलो नाही, तरी प्रभू येशूच्या मागे चालता येतं का? तुमच्या लक्षात आलं का प्रश्न? मला बाप्तिस्मा घ्यायचा नाही, मला तारणावर विश्वास नाही, मंडळीमध्ये मला सहभागी होण्याची इच्छा नाही, तरी पण मला येशूच्या मागे जाता येतं का, चालता येतं का? तर त्याचं उत्तर आहे हो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार पाहायला लोक पळतच होते. तो अन्न पुरवत होता तेव्हा ते त्या आशेने कधी कधी त्याच्या मागे जात होते. येशू ख्रिस्त शिक्षण देत होता, ते ऐकायला समुदाय पळत होते. पण ते सर्व येशूचे शिष्य होते का? नाही. ते बघे होते, त्यांना पाहायला फार आवडत होतं. काही ऐकणारे होते फक्त, त्यांना फार आवडायचं ऐकायला. काहींना चला आज या गावाला तर उद्या त्या गावाला, थोडा इकडचा मेनू वेगळा आहे, तिकडचा मेनू वेगळा आहे, काही मिळून जाईल, या भावनेने ते येणं जाणं करत होते. मग अशा परिस्थितीमध्ये असताना असे पण लोक आपल्याकडे या जगामध्ये असू शकतात की जे येशूचं ऐकतात, पाहतात, पण मंडळीत यायला तयार नाही. तारण नको आहे, सार्वकालिक जीवन नको आहे, येशूचा शिष्य बनणे नको आहे, असे पण लोक आहेत. त्यांचं वर्तन बघितल्यावर आपल्याला असं वाटतं बापरे बापरे, हे किती धावपळ करून पळतात बरं, झुंडीच्या झुंडी जातात बरं, किती चांगले लोक बघा, आपल्याला जाता येत नाही, आपल्याला कोणी नेत नाही. आणि मग आपण असं म्हणतो नाही मला येशूचा शिष्य होता येत नाही. येशूचा शिष्य होण्याची अट काय आहे
हे आपण बघणार आहोत. म्हणून तुम्ही जर तुमच्या नोंदीकडे बघितलं तर उद्देश काय आहे? मग का बरं मी येशूच्या मागे गेलो पाहिजे? का मी येशूचा अनुयायी बनला पाहिजे? आणि स्त्री आणि पुरुष दोघांनाही येशूचा अनुयायी बनता येतं, काही मतभेद त्याच्यामध्ये नाही. पण काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की शिष्यत्व कशासाठी आहे? की विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या ख्रिस्त येशूवरील विश्वासामध्ये मजबूत करून सुस्थिर करणे. तुम्ही बायबलमधून देवाचं वचन ऐकलं, समजून घेतलं, निर्णयाच्या गोष्टी लक्षात आल्या, तुम्हाला सैतान, पाप आणि तारण कळलं, तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार झाला, बाप्तिस्मा पण घेतला, मंडळीत तुमचा समावेश झाला. परंतु मुख्य उद्देश येशूचा शिष्य बनण्याचा काय? की येशूचा शिष्य बनून जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या विश्वासामध्ये मजबूत व्हावं लागतं, मजबूत असावं लागतं, फार मजबूत असावं लागतं. असं साधं सोपं नाही, विश्वासात मी मानत आहे. माझं बालपण भिलवाड्यातच गेलं आहे ना. आणि जेव्हा मी येशू ख्रिस्ताकडे वळलो तो काळ मला आठवतो. फार आनंदाचा काळ होता, फार चांगला काळ होता माझा तो. परंतु याचा अर्थ असा नाही की मग मला काही प्रश्न, काही समस्या यांना तोंड द्यावं लागलं नाही, असं नाही, द्यावं लागलं. आपल्या आजूबाजूचे लोक मानून घ्यायचे, मुन्ना दादा बरोबर आहे बरं का म्हणायचे. काही लोक म्हणायचे ह्यालाच कोणी शहाणपणा करायला लावला, हाच काय मोठा झाला, यालाच काय येतं. अशा गोष्टींना पण तोंड द्यावं लागतं. काही वेळेला प्रसंग यायचे की ज्यावेळेला आपल्याला जे शिकवलं, जे आपण ऐकलं त्याप्रमाणे करायचं, तसं नसेल करायचं नाही, है ना. काही काळ त्यानंतर आम्ही बाहेर राहिलो, म्हणजे इतर लोकांमध्ये राहिलो. हिंदू होते बहुतेक. मग प्रसाद, सत्यनारायण सगळे असायचे, घरोघरी असायचे त्यांच्या पद्धतीप्रमाणे ना. मग मी शिकलो होतो की नाही, आपल्याला ते जायचं, बघायचं, बसायचं, खायचं नाही, कारण तो प्रसाद देवाला चढवलेला असल्याने आपल्याला ते करायचं नाही. सांगायचो मी की मला नाही जमणार, मी बसतो, मी बघतो, जेवण असेल ते खातो, पण मी असा प्रसाद जो दिला तुम्ही खाणार नाही, कारण मला तसं शिकवलेलं आहे. कठीण जातं असं. म्हणून शिष्य बनणे म्हणजे जो विश्वास आपण ठेवला आहे कशावर? प्रभू येशूवर आणि त्याच्या शिक्षणावर, तो आपला मजबूत होण्यासाठी आपल्याला शिष्य बनावं लागतं, नुसता अनुयायी नाही. ती एक म्हण होती मराठीत, आता मला माहित नाही तुम्हाला एवढ्या म्हणी माहीत आहेत की नाहीत, की बैलगाडी जेव्हा चालते तर गाड्याबरोबर नळ्याची यात्रा अशी म्हणायची म्हण होते. पूर्वीच्या बैलगाडीमध्ये एक बांबू असायचा, त्याच्यात तेल ऑइल असायचं आणि त्या तेलाचा उपयोग जो ऍक्सल होता चाकाचा त्याला तेल लावायचं, म्हणजे चांगलं चालेल, काही त्रास होणार नाही, बैल बरोबर ओढू शकते. म्हणजे गाडी बरोबर नळायचं पण यात्रा. तो बांबू आणि ते ऑइल ते काही गाडीला ओढत नव्हते ना, ओढणार तर बैल. पण यात्रा कोणाच्या सोबत? बांबूच्या या पोकळ एक नळाची. पुष्कळ लोक असे आहेत की जमावामध्ये ते तसं असतात. म्हणून ते अनुयायी आहेत का? नाहीत. अनुयायी म्हणजे कोण हे आपल्याला शिकायचं आहे. आपल्या विश्वासात काय
व्हायला पाहिजे आपण मजबूत. हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे आध्यात्मिक वाढ होणे. हे पण गरजेचं आहे. आध्यात्मिक वाढ होणे. दररोज थोडं 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 आपण आध्यात्मिक जीवनामध्ये वाढायला पाहिजे. आता कसं वाढायला पाहिजे हे तुम्हाला शिकावं लागणार आहे. पण साधारणपणे ज्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितल्या की ह्याचं वाचन करा, अभ्यास करा, पाठ करा, प्रभूने शिकवलेली प्रार्थना पाठ करा, तुम्ही प्रेषितांचा मतांगीकार पाठ करा, काही बायबल वाचा, स्तोत्रे वाचा, पाठ करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याच्याने काय होणार आहे? तुमची आणि माझी आध्यात्मिक वाढ होणार आहे. आणि तुमचीच नाही, आमची पण वाढ होणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस्ताला शोभेल असं वागण्याला आपण शिकायचं आहे. ख्रिस्ताला शोभेल असं वागणं. कोण कसं वागलं हे महत्वाचं नाही, आपण कसं वागतो. आणि एवढं सोपं नाही, ते फार कठीण जातं आपल्याला. कारण पुष्कळ गोष्टी, जगाच्या पद्धती, जगाचे विचार, जगाचे आचार विचार, संस्कार याच्यापेक्षा वेगळं असतं. अशा वेळेला आपल्याला खूप जड जातं है ना. आपण ज्या लोकात राहतो त्यांच्या पुष्कळ गोष्टी अशा असतात ज्या देवाला आवडत नाहीत. आपल्या घरात असू शकतात, आपल्या शेजारी असू शकतात, मित्रमंडळीमध्ये असू शकतात, देवाला आवडत नाहीत. मग काय करायचं? आपण एकच लक्षात ठेवायचं, प्रभू येशू ख्रिस्त मला काय सांगतो त्याप्रमाणे मी चालायला पाहिजे. आणि त्याला म्हणूनच म्हटलं की पहिले जर तुम्ही विश्वासात मजबूत झाला तर तुमची वाढ होईल. तुमची वाढ झाली तर तुम्ही चालायला शिकाल. 1 वर्षाच्या लेकराला जो हुसेन बोल्ट नावाचा सर्व जगप्रसिद्ध धावपटू आहे त्याच्याबरोबर पळायची शर्यत ठेवली तर कोण जिंकल? पहिली गोष्ट ती शर्यतच होणार नाही, कारण ते 1 वर्षाचं मूल धावूच शकत नाही. त्याला एखाद्या गाडीत बसवलं आणि पळवलं तर मग होऊ शकतं, पण ती शर्यत होत नाही. आपल्या टप्प्याप्रमाणे आपली वाढ होते, लक्षात घ्या. आणि ही वाढ मरेपर्यंत होते. माझ्या जीवनाला तुम्ही म्हणाल तर मी 3 टप्प्यामध्ये मी वाढलो असं मला आता लक्षात आलं. एक म्हणजे माझ्या तारणाच्या टप्प्यापर्यंत मी वाढलो, नंतर देवाच्या सेवेच्या पाचारणाच्या टप्प्यात मी वाढलो, आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये 12-15 वर्षापूर्वी मी परत नव्याने वाढलो है ना. एक जीवनामध्ये असा प्रसंग येतो, अशी घटना येते, अशी वेळ येते की आपलं अचानक जीवन बदलू लागतं. फुलं जसं बहरू लागतात, फळ देऊ लागतात, असं कधी कधी आपलं पहिले झाडच असतं नुसतं टवटवीत सुंदर. पुढे त्याला हळूहळू फुलं येऊ लागतात. नंतर लक्षात येतं की फुलं गळून पडतायत, पण तेथे काय येत आहेत? फळ येत आहे. असं जीवन असू शकतं. आणि म्हणून त्या प्रकारे आपल्या जीवनाच्या टप्प्यात आपली वाढ जेव्हा होते तेव्हा काय होतं की आपण ख्रिस्ताला शोभेल असं चालायला शिकतो. हा मुख्य उद्देश आहे. मग आता थोडंसं बायबलमध्ये बाळासाहेब जरा मराठी मध्ये वाचाल बरं. शिष्यत्व म्हणजे काय यामध्ये मी पहिले वाचतो, तोपर्यंत बाळासाहेब मत्ती 4:18-22 शोधतील. मी वाचतो तुमच्यासाठी. प्रश्न आहे शिष्यत्व म्हणजे काय. त्याच्यापैकी पहिलं म्हणजे शिष्यत्व म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर त्याचं ऐकून त्याच्याशी नाते जोडणे, आणि त्याकरिता नाते जोडणे, त्याकरिता काय करायचं म्हटलंय? येशू ख्रिस्ताबरोबर चालण्यास त्याच्याकडे येणे, त्याचे प्रत्यक्ष अनुसरण करण्याचे शिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे येणे,
येशू ख्रिस्ताबरोबर राहून त्याची सेवा चाकरी निस्वार्थपणे करण्याचे व्रत घेणे, येशू ख्रिस्ताबरोबर अनुयायी बनून निर्भीडपणे अनुभवलेल्या तारणाची व सार्वकालिक जीवनाची जीवन आणि वर्तनाद्वारे साक्ष देणे, साक्ष बनणे म्हणजे शिष्यत्व, अशी परिभाषा मी केली. आणि त्यासाठी छोटासा संदर्भ घेऊया. मत्ती 4:18-22. प्रथम शिष्यांना पाचारण. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लागलेच ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. थँक्यू पाडसाहेब. ते त्याला अनुसरले, त्याच्या मागे गेले. आणि ग्रीक भाषेमध्ये मजेदार याचं विवरण आहे किंवा स्पष्टीकरण आहे. ते असं, प्रभू येशूने त्यांना एका इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठ्या अपेक्षेने बोलावले. एका इच्छित स्थळी येशू ख्रिस्ताच्या मनात किंवा विचारात, योजनेत एक ठिकाण होतं की जेथे त्याची इच्छा झाली यांना पण आपल्यासोबत घेऊन जाऊ. कुठेही नाही, येशूला ज्या ठिकाणी जायची इच्छा होती त्या ठिकाणी यांनी पण यावं त्याच्यासोबत. आणि म्हणून जो शब्द आलाय की ते अनुसरले, त्याच्या मागे गेले. मागे का गेले? का बरं मागे चालतो आपण? कारण आपल्याला पुढचं माहित नाही म्हणून ना. सोपं आहे ना समजायला. पुढे काय आहे, उद्या काय आहे आपल्याला ठाऊक नाही. पण कोणाला ठाऊक आहे? ज्याला ठाऊक आहे त्याच्या मागे जायचं, त्याचं अनुसरण करायचं. तर आपण ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तो जो शब्द आहे की तुम्ही माझ्या मागे चला, तर त्याच्याने म्हणजे शिष्यांना जेव्हा तो शब्द ऐकला, हे 4 शब्द जे इंग्रजीत आहेत, कम अँड फॉलो मी किंवा तुम्ही माझ्या मागे या, तर त्या शब्दामध्ये शिष्यांच्या मनाची भावना पण आहे. कोणती? त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे एवढा जमाव, एवढा समुदाय, एवढे लोक आहेत, या येशू नासरेत करला माझी आठवण कशी काय आली अचानक? याला मी का हवा? अरे बापरे, ही किती चांगली गोष्ट आहे, चला निघूया. त्यांना आश्चर्य वाटलं त्याचं. आणि येशूच्या मागे चालणं असंच आहे. जगाला आश्चर्य वाटतं ती गोष्ट वेगळी, तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटतं की तुम्हाला कसं काय बोलावलं. मग त्यामुळे काय होतं की आपण त्याच्याकडे आल्यामुळे आपलं काय निर्माण होतं? नातं निर्माण होतं, असं त्याचा अर्थ आहे. आणि हे नातं निर्माण झालं तर काय होतं की प्रत्येक वेळेस जेव्हा तो सांगतो तर आपण त्याच्याच दिशेने, त्याच्याच मार्गाने चालू लागतो. आणि एकदा सवय झाली तर मग आपण आपला रस्ता विसरत नाही. पण घर बदललं तर रस्ता विसरतो बरं का कधी कधी. आता तुम्हाला तो अनुभव आहे की नाही माहित नाही, पण मला बऱ्याचदा अनुभव आला की विसरून गेलो त्या दिवशी, तर जुन्या घरी जाऊन पोहोचलो, नंतर लक्षात आलं की अरे आपण तर घर बदललंय.
परत मग आपल्या नव्या घराकडे प्रवास. असं होतं. कारण त्या मार्गाला, त्या घराला आपण इतकं म्हणजे लगटून गेलेलो असतो, इतकं आपल्या मनात ते भरलेलं असतं की एकदम लक्षात येत नाही. पण तिथे गेल्यावर लक्षात येतं की अरे हो, येथे मी राहत होतो, हे माझं पूर्वीचं घर आहे, आत्ताच नाही. मला आता माझ्या नवीन घराकडे जायचंय. कधी कधी ते वाईट वाटतं, कारण त्या घरामध्ये आजूबाजूला जवळपास असणारे आपले ओळखीचे काका बाबा लोक, मित्र मंडळी आपल्याला सोडावे लागते. नवीन ठिकाणी आपल्याला जावं लागतं. सर्व नवीन असतं, नवीन ते शिकावं लागतं ना. तर शिष्यत्वामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जेव्हा प्रभू येशू बोलावतो तर स्वतःसाठी बोलावतो, तो कोणा दुसऱ्यासाठी नाही. मला तुम्हाला कोणी कशाला बोलवलं? स्वतःसाठी. कशाला? तर त्याने जगाला दाखवायचं आहे की हे कोण आहेत? माझे नुसते अनुयायी नाही, माझ्या मागे पळणारे हे लोक नाहीत, हे माझे कोण आहेत? शिष्य आहेत. हे माझ्यापासून शिकणारे लोक आहेत. यांना मी शिकवणार आहे की जे ठिकाण आहे त्याचा नकाशा कसा वाचायचा आणि तिथे जायची सवय कशी करायची, त्या ठिकाणापर्यंत न्यायचं आहे मला. म्हणून मला हे आवडलेले लोक आहेत. आणि तुम्हाला जेव्हा ते सांगितलं जातं की तुम्ही या, तर तुम्हाला आश्चर्य वाटतं. अरे मला जेव्हा लहानपणाच्या बऱ्याच गोष्टी आपण सांगत नाही, एक गोष्ट माझ्या डोक्यात असायची, ती ही की माझे वडील युद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये होते, युरोपमध्ये होते 6 वर्ष जवळजवळ. मला खूप युद्धाच्या गोष्टी सांगायच्या, आम्हाला खूप आवडायच्या. आणि मग विमानांच्या गोष्टी आम्ही ऐकायचो, गावांच्या, शहरांच्या आणि मोठ्या मोठ्या देशांची नावं आम्ही ऐकायचो, बंदरांची नावं ऐकायचो. आणि मग कधी कधी आकाशाकडे रात्रीचं, कारण तेव्हा लाईट नव्हते ना, या रस्त्यावर लाईट नव्हते, केरोसिनचा दिवा पेटायचा. मग रात्र छान दिसायची, तारे छान दिसायचे. मग काही वेळा तारे जाताना वाटायचे, पण आवाज यायचा. मग आम्ही विचारायचो हे काय जात आहे, म्हणजे याला विमान म्हणतात. ओके. पण मग जेव्हा मला स्वतःला पहिल्यांदा विमानाने परदेशी जायला 90 सालामध्ये आपल्या संस्थेकडून आणि स्वीडिश गव्हर्नमेंटकडून जेव्हा एक कार्यक्रम होता त्याच्यात मला बोलवलं, तर मी पहिल्यांदाच विमानात बसलो. आणि मला फार मोठं आश्चर्य वाटलं ते सर्व बघून. अरे काय आहे, असं असतं का? आणि बसलो काय, ते विमान उडालं काय, मी अबुधाबीला गेलो काय, तिथे थांबलो, तिथून परत बहारीनला गेलो काय, तिथून मी इजिप्तमध्ये कैरो शहरात पोहोचलो, तिथून जर्मनीला पोहोचलो, तिथून स्वीडनला पोहोचलो, परत भारतामध्ये आलो. चमत्कारिक होतं. मी विचार करत होतो की असं असतं का, है ना. कधी कधी येशूच्या मागे चालताना तुम्ही आणि मी आश्चर्यचकित होतो आणि होणार आहे. आणि ते आश्चर्य इतकं मोठं असेल, या जगातल्या गोष्टी कधी कोणाला देणार नाही असं. आणि त्याच्यासाठी त्याने आपल्याला बोलावलं. तर तुम्ही जेव्हा हो म्हणता की हो प्रभू येशू मी तुझ्या मागे येणार, तर तो काय म्हणतो, तुम्हाला बोलवलं तर याच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटतंय. परंतु पुढे मी सांगणार आहे तुम्हाला की लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय, लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 1 आणि वचन 20. लुकाचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 1. यानंतर प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता ते दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. आणि वचन 10 आणि वचन 20. 10वा अध्याय वचन 20. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. शिष्य आले,
त्यानं कामगिरी दिली होती त्याप्रमाणे आणि सांगू लागले असं असं झालं, असं असं झालं. आश्चर्यकारक गोष्ट होती. पहिल्यांदाच त्यांनी अनुभवलं होतं. आता हा मोठा संघ होता, 72 शिष्यांचा आहे. हे उपशिष्य म्हणूया, मुख्य शिष्य 12 आणि 72 हे पण शिष्यच होते. पण अजून एक गोष्ट येशू सांगतो, तुम्ही आश्चर्य करता, आनंद मानता, खूप चांगलं आहे. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती ही, हे घडताना बघून आनंद करता चांगलं आहे. पण सर्वात मोठा आनंद कोणता आहे तुमचा? तुमची नावं कुठे लिहिलेली आहेत? स्वर्गात लिहिलेले आहेत. याचा आनंद माना, है ना. चमत्कार घडले म्हणून आनंद माना का? हा ठीक आहे ना. आजकाल तर माहित नाही, त्याच्यावर तर अगदी म्हणजे तुमची पिढी माहित नाही कोणाच्या मागे पळणार आहे. वाटेल तितकं मीडियावर चालू आहे, नुसतं सावळा गोंधळ चालू आहे. खरं समजायला मार्गच नाही. आणि जे बोलतात देवाचे दास या नावाने ते पण खोटं बोलतायत, अगदी चक्क खोटं बोलतायत. तरी माहित नाही तुम्हाला मला, अशा गोंधळामध्ये येशूने आपल्याला बोलावलं आणि आपण त्याच्या मागे जात आहे, या लोकांच्या मागे नाही. याचा आनंद तुम्हाला असायला पाहिजे, है ना. आणि तुम्हाला नुकतीच घडलेली घटना माहीत असेल की एका मोठ्या अशा दावा करणाऱ्या ख्रिस्ती बाबाला पकडलं आणि कोर्टाने शिक्षा दिली, आमरण जन्मठेप. तरी त्याचे अनुयायी म्हणताय नाही 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 नाही, सुटला आहे आणि असं आहे आणि तसं आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी, है ना. आणि पूर्वीचे मग व्हिडिओ दाखवायचे, जोडायचे आणि फसवायचे लोकांना परत. विशेष म्हणजे तो बाबा पण मान्य करत नाही. त्याने मान्य करून घ्यायला पाहिजे, तो जर देवाचा सेवक होता, की माझ्याकडून चूक झाली, अपराध झाला, कोर्ट महाशय माझ्यावर दया करा. कोर्टाने दया केली असती, पण त्याच्यावर दया झाली नाही. तो स्वतःच्या घमंडीत होता की मी परिवर्तन झालं, मी येशूच्या मागे चालायला लागलो. पण तो हे विसरून गेला, त्याच्या भूतकाळात त्याने खून केला होता. आणि कोर्ट जेव्हा त्याला विचारत होता तर त्याने दयेची भीक मागायला पाहिजे होती. त्याने काय सांगितलं? माझी बायको आजारी आहे, माझे लेकरं असे आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. तो हे शेवटपर्यंत बोलला नाही, जज महाशय माझ्यावर दया करा. दयेची भीक मागितली असती तर कोर्टाने दया केली असती. जर खुनाची दया झाली काही वर्षानंतर तर हे पण झालं असतं, पण नाही. का? तो हे शिकला नाही, पश्चाताप करणं म्हणजे काय, जे आपण शिकलो. आपण केलेला अपराध वाईटच आहे, परंतु जेव्हा आपण येशू बरोबर असतो तर आपल्याला काय खात्री आहे की याच्यामुळे मला दंड होईल, शिक्षा मिळेल, नुकसान होईल, त्रास होईल. परंतु एक गोष्ट काय होईल अजून? माझं नाव कुठे आहे? स्वर्गाच्या पुस्तकात. ते तेथून कोणतीही ताकद काढू शकणार नाही. सैतान तर विषयच नाही, कोणीच नाही काढू शकत, कोणीच नाही. कोणी तुम्हाला कधी भीती पण घालायला नको की तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल असं. नरकाला तुम्ही जाणार आहात जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर, हे शास्त्र शिकवतंय. तिथून तुम्हाला कोणीच काढू शकत नाही परत, है ना. तसंच स्वर्गाचं आहे, तुमचं नाव तिथे आहे, तुम्ही आनंद करायला पाहिजे. माझं नाव तिथे आहे म्हणून त्याची साक्ष आपल्याला द्यायची आहे की मी शिष्य बनलो, मी शिष्य बनले म्हणजे माझं नाव कुठे आहे? स्वर्गाच्या राज्यात. आणि ही जी गोष्ट त्याने सांगितली शिष्य बनण्याची म्हणजे शाळेची आहे. आता कधी कधी जसं मॅडम नूतन वर्षावळींना मोठा पुरस्कार मिळाला ना अजून पण. मग आता तुम्ही जर आपल्या एस ए मिशन शाळेमध्ये शिकत असाल तर तुम्ही काय म्हणाल मग? तुम्हाला माहिती आहे का मी कोणत्या शाळेमध्ये माझं नाव नोंदलेलं आहे? त्या शाळेमध्ये जेथे प्राचार्य नूतन वर्षावळी असतात, है ना. तुम्हाला अभिमान कशाचा वाटेल? आता स्वतःचा का? नाही, ज्या ठिकाणी तुमचं नाव आहे त्या शाळेत तुमचं नाव आहे. तसं स्वर्गाचं राज्य आहे. आणि म्हणून आपल्याला
जसं त्यांच्याबरोबर तुम्हाला राहायला आवडेल, आनंद वाटेल, तसं ख्रिस्ताबरोबर निर्भीडपणे चालायला तुम्हाला शिकावं लागेल. 3 लक्षणं तुम्हाला विचारले जातील की शिष्यत्वाची 3 गुणलक्षणं कोणती है ना, 3 अटी कोणत्या. तर ह्या 3 अटी म्हणजे योहान 13:35 मध्ये लिहिल्याप्रमाणे तुमची एकमेकावर प्रीती असली तर तुम्ही माझे शिष्य ठराल किंवा बनाल. योहान 13:35. बघा मी वाचतो, योहान 13 आणि वचन 35. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आता योहान ह्याचा 8वा अध्याय आणि वचन 31 तुमच्या समोर मी वाचतो. योहान 8:31. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. कलसेकरास पत्र 1 अध्यायामध्ये आपण जाऊ आणि वचन 10 वाचू. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. 3 लक्षणं सांगितली. प्रीती करणे. आपल्या समोर चालणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपण त्याच्या मागे आहोत. मग त्याला दिसत नाही का मागे काय चाललंय? दिसतं त्याला. भांडत असले तरी दिसणार आणि भांडत नसले तरी दिसणार. बरोबर, कळणार त्याला. त्याच प्रकारे जर तुम्ही आणि मी प्रभू येशूवर प्रेम करतो असं म्हणतो, कारण त्याने मला बोलावलं, माझं नाव स्वर्गाच्याच राज्यात लिहिलं, मी आता शिष्य बनले, आता मी काय करणार? मी त्याच्यावर प्रीती करणार आणि मग जे त्याचे शिष्य आहेत मला सोडून त्यांच्यावर पण मी प्रीती करणार. म्हणजे ही प्रीती करणे ही अट आहे, प्रभू येशूवर पण आणि एकमेकावर पण. दुसरी आहे आज्ञा पालन करणे. योहान 8:31 मध्ये वाचला पण ना, तुम्ही काय करा, माझ्या आज्ञा पाळा. आणि त्याच्याने काय होतं? आज्ञा पालन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? त्याच्या वचनातून त्या आज्ञा काय कराव्या लागतील? शिकाव्या लागतील. नवीन करारामध्ये किती आज्ञा आहेत माहित आहे तुम्हाला? नवीन करारामध्ये 1050 आज्ञा आहेत. किती आहेत? 1050. जुन्या करारामध्ये कमीत कमी 613 आहेत. म्हणजे 1663 आज्ञा बायबलमध्ये दिल्या आहेत त्याच्या लोकांसाठी ना. आता त्याची यादी घरामध्ये लावून ठेवली तर किती मोठी होईल ती तर गोष्ट वेगळीच. आणि ठरवलं की आपण कोणत्या आज्ञा पालन करतो त्याच्यावर आपण टिकमार करू तर काय हाल होतील. मग या आज्ञा पालनाचा सारांश काय? प्रीती करणे देवावर, एकमेकावर. हा त्याचं काय आहे? सारांश आहे. तुम्ही देवाची आज्ञा पालन करता कशावरून समजता? तुम्ही प्रीती करता का? तिसरी होती समयानुसार फलवान होणे. तुम्ही फळ देणं इतकं वाढावं, पुढे जावं, सर्व चांगल्या कामामध्ये आणि सर्वोत्तम ज्ञानामध्ये तुमची वाढ होत असताना तुम्ही फळ द्यावे, कामातही आणि ज्ञानातही. 1:10 परत वाचा बरं. कलसे 1:10.
अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. दोन प्रकारच्या अपेक्षा यामध्ये आहेत ना. प्रभू येशू ख्रिस्त आणि तुमची वाढ. फळ देणे म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या आणि म्हणून आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे फलवान होण्यासाठी. सारांशामध्ये 3 गोष्टी आहेत आणि त्याच्यापैकी 2 पहिले संपून घेऊ आपण, की अटी दिलेल्या आहेत. मग ज्यांना शिष्य व्हायला बोलावलं त्यांना येशू ख्रिस्ताने पुष्कळ काही अटी सांगितल्या. जसं शाळेमध्ये आहे की तुम्हाला युनिफॉर्म असा राहील, शाळेची वेळ अशी राहील, परीक्षा अशा राहतील है ना, वर्ग असे भरतील, सुरुवात कशी राहील, शाळेचा शेवट कसा होईल है ना, पुस्तके वह्या हे सर्व तुम्हाला सांगितलं जातं. मग तुम्ही हळूहळू त्याचा वापर करायला शिकता. शाळेत गेल्या गेल्या पहिल्या दिवशी सर्व समजतं का? काहीच नाही समजत. बराच वेळ लागतो, तोपर्यंत परीक्षा येऊन जाते है ना. असं होतं ना. पण म्हणून शाळा सोडून द्यायची असते का? नाही, तुम्ही शाळा नाही सोडत. ज्याने सोडली तो गेला, तो मग नाही शिकू शकणार. विद्यार्थी शिकण्यासाठी आहे, त्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे. परंतु ह्या शिकण्यामध्ये काही वेळेला आपल्याला नकार करायला पण शिकावं लागतं. पहिले आहे आपल्या स्वतःचा नकार करणे. स्वतःचा नकार करणे म्हणजे मला माझ्या स्वतःच्या खूप भावना, इच्छा, योजना, महत्वाकांक्षा असतात. परंतु त्या सर्व देवापासून आहे का? देवाच्या इच्छेप्रमाणे आहे का? तर त्याला महत्व आहे. जे विचार, ज्या योजना, ज्या भावना, जे संकल्प, जी महत्वाकांक्षा देवाच्या इच्छेप्रमाणे नाही, ती काय करायची? आपल्याला सोडायची आहे, नकार द्यायचा आहे, नाही म्हणायचं आहे. मी करू शकत नाही, किती वाटलं तरी. थोडा त्रास होईल है ना. डॉक्टर लोक सांगतात ज्यांना डायबिटीस, मधुमेह झालेला आहे ना, बिलकुल साखर खायची नाही. समोर पिणारे बसलेले असतात, चहा छान सुर करून चहा पितात, तेव्हा त्या माणसाला काय वाटत असेल, त्या बाईला काय वाटेल ना. शिकावं लागतं. घ्या तुम्ही प्या, मी घेत नाही, मी पिणार नाही, कारण मला सांगितलं आहे ते हानिकारक आहे. काही गोष्टी जेव्हा आपण नकार करतो चांगल्यासाठी आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, आपली जबाबदारी काय आहे. विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी काय? अभ्यास करणे, दुसरं नाही. व्यायाम करणे, कला शिकणे, आपले छंद जोपासणे, पोहायला शिकणे, घोड्यावर बसायला शिकणे, पळणे, नाना प्रकारचे खेळ शिकणे, हे त्या आयुष्यातच होतं. परंतु ते सर्व करता येईल तर मग अभ्यासाचं काय? सहसा खेळणारे जे आहेत चांगले मान्यवर, त्या अभ्यासामध्ये मागेच राहतात. त्यापैकी मी एक आहे. मागे राहिलो म्हणजे मी शिकलो नाही असं नाही, परंतु आता माझ्या लक्षात येतं की मी खेळण्यापेक्षा अभ्यास केला असता अजून तर कदाचित पराक्रम केला असता. पण पराक्रम खेळण्यामध्येच झाला आपला. प्रसिद्धी त्याच्यातच जास्त मिळाली, शिक्षणात कमी मिळाली. परंतु पवित्र शास्त्राच्या शिक्षणात मिळाली ती गोष्ट वेगळी, ती मी भरपाई तिकडे केली है ना. काही गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात, मला काय करायचं. तिसरी गोष्ट, आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवायचं, वेगळं ठेवायला शिकायचं. विशेषतः 14 ते 18 वयामध्ये मुलांनी आणि मुलींनी सहसा जर एकमेकाला स्पर्श नाही केला तर बरं.
फार चांगलं आहे ते. कारण त्या वयामध्ये तुमची वाढ होत असते, तुमच्या भावनांची वाढ होत असते, विचारांची वाढ होत असते, शरीराची वाढ होत असते. आणि असं जेव्हा आम्ही मुलींना शिकवतो तर आम्ही स्वतः घरात ते शिकवतो की 3 ठिकाणी कोणत्याही मुलाला पुरुषाला हात लावू द्यायचा नाही. हे शिकावं लागतं, हे शिस्त आहे. तुम्हाला नाही म्हणावं लागतं की नाही असं नाही चालणार. आणि तुम्हीच मग काय म्हणताय, तुम्हीच जर असं स्वतःहूनच म्हणायला लागले अरे असं आहे, भिडू लागले एकमेकाला, तर मग तुम्हाला धोका होईल, पुढे समजणार नाही तुम्हाला. स्वतःला लिप्त ठेवणं बऱ्याच गोष्टी आहे. व्यसन, कोणत्याही प्रकारचं व्यसन न लागणं चांगलं आहे. काही गोष्टींचा त्याग तुम्हाला करावा लागेल की शरीराला आवश्यक नाही ते घ्यायचं नाही. सॉफ्ट ड्रिंक्स आहे किंवा काही खूप आवडतं, खाणं पिणं आहे, कपडा लत्ता आहे. आपली ऐपत बघा, आपल्या आईवडिलांची ऐपत बघा, त्यांना जमेल का, एवढं होईल का, आपण पण सांभाळायला शिकायचं आहे. नाही म्हटलं तर नाही म्हणायचं, अलिप्त राहायचं, तुम्ही चालू द्या मी करणार नाही. आणि असे केल्याने आपण काय करतो, देवाला संतोष होतो. आणि शेवटली महत्वाची गोष्ट आजच्या अभ्यासाची ही आहे की मग आपण हक्काने कर्तव्य पार पाडताना कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतो. एक, देवाचा वचनाचा अध्ययन, शिक्षण, मनन, चिंतन करतो. शाळेच्या पुस्तकांचा अभ्यास करतात, तसंच पवित्र शास्त्राचा अभ्यास तुम्ही करता. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही त्या अभ्यासाच्या वर्गाला जाता, जसं आता तुम्ही ह्या वर्गाला आलात. बाप्तिस्म्यानंतर बऱ्याचदा बायबलचा अभ्यास होतो. जर मी असलो, देवाची दया झाली तर मी तर बुधवारी असतोच. तुम्ही प्रत्यक्ष येऊ शकता, ऑनलाईन ऐकू शकता, अभ्यास करू शकता, बायबल कॉलेजमध्ये जाऊन पण करू शकता, असं काही नाही. शिबिरं भरतात तेव्हा अभ्यास करू शकता. अभ्यास आवश्यक राहील. नंतर आचरण शिक्षण, कसं वागायचं. जसं मंडळीमध्ये उपासनेला आले, तुम्ही कसं वागायचं, कोणते कपडे घालायचे. मी मागे बोललो, डोक्यावर तुम्हाला रुमाल ठेवणं चांगलं आहे महिलांना, है ना. काही अशा गोष्टी आहेत की तुम्ही ते करायला पाहिजे. बोलणं, आदराने दुसऱ्यांना बोलणं, भाऊ, दादा, काका, बाबा, है ना, आपण कसे आहात बोलणं. आपण आपल्या बापाला म्हणतो का, काय रे बापा कसा आहे तू. ती आपली गावठी मराठी इतकी भयंकर आहे की म्हणजे मलाच कळत नाही. मी जेव्हा ते ऐकतो ते की आपले लोक असंही बोलतात बापाला. आमच्याकडे तसं नाही. ते शिकावं लागतं. आईला काय ग तू कशी ना, ती बिचारी सहन करून घेते. आणि पुढे कोणाला सहन करावं लागतं, जेव्हा तुम्ही आई बनता मग तुम्हाला बी तेच मिळतं. तुम्हाला पण सन्मान मिळत नाही. आपले आवाजाचे चढ उतार, बोलणं, ह्याच्यावर पण पुष्कळ आहे. हे आचरण शिक्षण आवश्यक आहे. त्याला बिहेवियरल सायन्स म्हणतात. हे आचरण शिक्षण आहे. बघणे, कोणाकडे बघणे, है ना, कोणाकडे कटाक्ष म्हणजे डोळे फिरवणे, है ना, बिचकावणे, तोंडाने किंवा हाताने इशारे करणे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जसं मी म्हणतो की मग असं झालं, मी हाताचा इशारा करतो, परंतु हा इशारा दुसऱ्यासाठी वाईट पण असू शकतो. मी इथे म्हणतोय की मग येशू त्यांना बोलवू लागला आणि समोरून दुरून जाणार म्हणला, बाबा मला बोलवतोय, म्हणजे व्हायचं ना गडबड. है ना. आचरण शिक्षण हे घ्यावं लागतं तुम्हाला. कसं बसायचं, कसं उभं राहायचं, है ना, कोणाबरोबर असायला पाहिजे. अंतर ठेवायला शिकावं लागतं. त्याला सोशल डिस्टन्स म्हणतात. एकमेकांमध्ये आपल्याला अंतर ठेवावं लागतं. रस्त्याने चालणारे आईबाप किंवा पाहिलं आहे का तुम्ही, लेकरं आईबाप चालतात तेव्हा कसे चालतात, सहसा अंतर ठेवून चालतात. कोणत्याही पुरुष कोणत्याही बाईच्या खांद्याला खांदा लावून चालताना बघितलं का, नाही. ते एक तर नवरा बायको असतात, भाऊ बहीण असतात किंवा मित्र असतात तेव्हाच होतं. त्याला सलगी म्हणतात मराठीमध्ये. आचरण हे शिकावं लागतं. कोणात किती अंतर ठेवायचं, है ना. शेवटली महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व करत असताना आपण जे काही करू ती देवाची सेवा आहे.
हे आपण मानायचं आणि त्याच्यामध्ये टिकायचं. तुमच्या वयात तुम्ही केलेलं जे काही आहे ते काय आहे? देवाची सेवा. तुम्ही आला, प्रार्थना केली, काय झाली? ती देवाची सेवा. अभ्यास केला, देवाची सेवा. दान दिलं, देवाची सेवा. गाणं म्हटलं, देवाची सेवा. याला आध्यात्मिक सेवा म्हणतो. आणि हे करायला तुम्ही सक्षम बनावं. जसं नियमितपणे उपासनेला येणे, प्रार्थनेला येणे, नियमितपणे वेळेवर, कोणी येऊ न येऊ, देव तुमची वाट बघत असतो. उपासना जेथे होते तेथे, आणि विशेषतः रविवारी देव वाट बघतो तुमची. हे आवश्यक आहे, समजलं. आणि हे सर्व झाल्यावर तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही निर्णय घ्यायला शिकणे, जो आता तुम्हाला घ्यायचा आहे. काही दिवसांनी तुमचा काय होणार? बाप्तिस्मा होणार. तुम्ही निर्णय घेतला का की मला घ्यायचं आहे? निर्णय घेतला तुम्ही? हात वर करून दाखवा. निर्णय म्हणत आहे मी, हा एकदाच होतो. निर्णय आहे, एकचदा होतो आयुष्यात. नंतर येऊ नको की माझं बाप्तिस्मा काढून घ्या, असं होत नाही ना. नाही तर द्या अर्थ सेक्रेटरी साहेबांना, मला माझं बाप्तिस्मा परत काढून घ्या, तसं होत नाही. आयुष्यात आपण एकदाच हा निर्णय घेतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा निर्णय तुम्ही जर घेतला आहे तर मग शेवटी महत्वाची गोष्टी, हा निर्णय टिकण्यासाठी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. मग कसं ओळखाल? तो तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पुढे आहे. तर आंधळी कोशिंबीर खेळले का तुम्ही? तो खेळ डोळे बांधून शोधायचं एकमेकाला. शिष्यत्व तसं नाही बरं का. गर्दीमध्ये येशू ख्रिस्त ओळखता आला पाहिजे तुम्हाला, इथे तो आहे की नाही. जेथे तो नाही तेथे तुमचं माझं काहीच काम नाही. साधी गोष्ट आहे. ख्रिस्त आहे का तेथे? म्हणून त्या ख्रिस्ताला ओळखा, हे फार महत्वाचं आहे. देव तुम्हाला सहाय्य करो. आज उजळणी फक्त करायची होती तुम्हाला. तुमचं प्रार्थना तुम्ही बरोबर म्हणत आहात, प्रभूने शिकवलेली. तुमच्या प्रेषितांचा मतांगीकार बरोबर आहे. तुम्हाला हे प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही पाहत आहात, ते पाठ करत आहात. ठीक आहे. कारण पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे आणि पंचमंडळ सर्व असतील. पाळसाहेब तुम्हाला सूचना देतीलच, आपले सेक्रेटरी साहेब आलेले ते पण देतील. लक्षात घ्या ही गोष्ट. तर तयारी असू द्या, त्या तयारीच्या गोष्टी पाळक साहेब तुम्हाला सांगतील. धन्यवाद पाळक साहेब. तर लेकरांनो, ज्या अध्ययनाला आपण सुरुवात केली होती, 10 विषय आपल्या सगळ्यांना समजून सांगण्यात आलेले आहेत. त्यासाठी मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. यासोबतच मंडळीचे सन्माननीय सचिव देखील प्रत्येक तासाला या ठिकाणी उपस्थित असतात. आणि सोबतच माननीय अध्यक्ष महोदयांचे आणि चर्च कमिटीचे आभार मानतो, कारण की हे अध्ययन त्यांनी सुरू केलं व त्याचं उत्तर आम्हाला फार चांगलं मिळालं, ते फळास आलं. सोबतच रेव्हरंड जे.एच. पठारे, रेव्हरंड एल.पी. वळवी पाळक साहेब, मास्टर राजीव मार्गे या सगळ्यांसाठी आभार मानतो, कारण की त्यांनी या ठिकाणी येऊन एक एक विषय शिकवून चांगलं अध्ययन दिलं. तर बाळांनो, तुम्ही जे ऑनलाईन आहात, तुम्हाला व जे इथं आहेत, आपणाला मी हेच सांगू इच्छितो की प्रेषितांचा मतांगीकार आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना तुम्हाला तोंडपाठ करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला परीक्षा पुढच्या ह्याच्यामध्ये होईल. मी सचिवांना पुढे येण्याची विनंती करतो. बघा, परीक्षा जी असेल ते तुम्हाला आम्ही जो PDF दिलेला आहे, त्या PDF मध्ये शेवटल्या पानांवरती तुम्ही बघा, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा रीतीने उत्तरं लिहायची, अगदी एका वाक्यामध्ये लिहिली तरी लक्षात येईल आणि समजेल. पुढचा रविवार जो आहे तो झावळ्याचा रविवार आहे. आणि नंतर सोमवारी सकाळी म्हणजे 14 तारखेला सकाळी तुम्हाला आम्ही वेळ देऊ. त्या वेळेमध्ये आपल्या पालकांसोबत या ठिकाणी यायचं आहे. मंडळीचे पंच असतील, मंडळीचे अध्यक्ष, सचिव असतील, पाळक लोक असतील,
आणि त्यांच्यासमोर एकेका ठिकाणी एकेका बेंचवर बसून तुम्हाला पेपर लिहायचा आहे, प्रभूची प्रार्थना आणि प्रेषितांचा मतांगीकार हा म्हणून दाखवायचा आहे. तो झाल्यानंतर गुरुवारच्या दिवशी सकाळी आपण शहारोन या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी विधीपूर्वक तुमचा बाप्तिस्मा होईल. आणि गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता चर्चमध्ये तुम्हाला यायचंय. इथं डाव्या बाजूला तुमच्यासाठी चेअर ठेवल्या जातील. सायंकाळच्या सभेमध्ये तुम्हाला पांढरा ड्रेस घालायचा आहे आणि दिवसा म्हणजे जिथं बाप्तिस्मा होईल तिथे तुमचा कोणताही ड्रेस चालेल. फक्त बाप्तिस्मा झाल्यानंतर पांढरा ड्रेस घाला, जेणेकरून सगळ्यांना दिसेल की ह्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. एक सूत्रीपणा दिसून येईल किंवा एकत्र तुम्ही आहात हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या आणि आठवण ठेवा. आता आपण ऑनलाईन थांबवणार आहोत, परंतु तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा किंवा इथे थांबा आणि आम्हाला विचारा. काही सूचना असतील तर मी सचिव महोदयांना पुढील वेळ देतो. आता पूर्ण 10 तास आपले झालेले आहेत आणि माझ्याकडे कॅन्डिडेट जवळजवळ 10 आहेत. आणि जवळजवळ सगळ्यांची तयारी झालीच आहे. आणि पुढील तर सूचना पाळक साहेबांनी दिलेल्या आहेत तुम्हाला. बरं, आता आपण प्रार्थनापूर्वक हा अभ्यास इथं थांबवणार आहोत. आणि मुलांनो, इथे तुम्हाला थांबून काही गोष्टी मी दाखवणार आहे आणि जे ऑनलाईन आहेत त्या आपण मला फोन करू शकता किंवा बाप्तिस्म्याच्या अगोदर तुम्हाला यायचं आहे ह्यासाठी की जावळ्याच्या रविवार नंतर तुमची परीक्षा असेल. तर जे ऑनलाईन करत आहे त्यांच्या पालकांनी रेव्हरेंड जे जयकर पाळक साहेब, मान्य सचिव पी डी लवणे आणि मी आहे, तिघांपैकी कोणालाही फोन करा, आपणाला मार्गदर्शन करण्यात येईल. तर थांबायचं आपण. देवबापा, आम्ही आभार मानतो या संपूर्ण अध्ययन वर्गासाठी. आमचा अभ्यास अतिशय आशीर्वादित झाला. या वर्षभरामध्ये आम्हाला तू शिकवण्यासाठी संधी दिली, त्यासाठी देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो. एसए चर्चचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो, अध्यक्ष महोदय आणि चर्च कमिटीचे, कारण की प्रभू यावर्षी देखील त्यांनी अध्ययन घेण्यासाठी आम्हाला ही सेवेची संधी दिली. या अध्ययनामध्ये आम्हाला तू कृपा पुरवली, विद्यार्थी दिलेत, या सर्वांसाठी आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. होणारा बाप्तिस्मा विधी, होणारी परीक्षा आणि येत्या दिवसातले सर्व कार्यक्रम दयाळू परमेश्वर आशीर्वादित होऊ दे. आम्ही डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानतो, कारण की त्यांनी अतिशय सुंदर हा अभ्यासक्रम आमच्यासाठी तयार केला व या अभ्यासक्रमाच्या द्वारे आमच्या मनाची देवबापा तू पकड घेतलेली आहे. सारा आदर तुला असो, मान महिमा प्रभू परमेश्वर पित्या आम्ही तुझ्या चरणी अर्पण करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी ऑनलाईन थांबवत आहे. जे मुलं इथं आलेले आहेत तुम्ही इथंच थांबायचं आहे 5 मिनिटासाठी. आणि जे ऑनलाईन आहेत तर आपण या सप्ताहामध्ये आम्हाला फोन करावा अशी आमची अपेक्षा आहे.